खंडपीठासाठी महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, घोषणांनी कोल्हापूर दणाणले। खंडपीठ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कोल्हापुरात खंडपीठ झालंच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे शहरात महारॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन या मागणीचे निवेदन दिले। सदरचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारले। सकाळी निघालेल्या रॅलीत संपूर्ण जिल्ह्यातील वकिलासह 6 विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी या रॅलीत सहभागी झाले होते। सदरचे निवेदन तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवावे असे आवाहनही वकिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना केले। मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांना निवेदन देऊन महारॅलीची सुरुवात झाली। पितळी गणपती धैर्यप्रसाद हॉल, तारराणी रोड, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रॅली दसरा चौकात आली। दसरा चौकात उपोषणास बसलेल्या माणिक पाटील चुहेकर यांची भेट घेऊन ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच झाली। पदाधिकाऱ्यांच्यासह शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन 3 वेगवेगळ्या प्रतीचे निवेदन दिले। तसेच सर्व निवेदन मुख्यमंत्र्यांनी पाठवून द्या, त्यांचा पाठपुरावा करा अशी त्यांना विनंती केली। जिल्हाधिकारी कार्यालयावर ही रॅली आल्यानंतर प्रवेशद्वारावर वकिलांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधले। यावेळी वकिलासह विधी महामंडळाचे विद्यार्थी आणि काही संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। 6 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग आजच्या या महारॅलीला होता। कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन खंडपीठ मागणीसाठी आपली ताकद दाखवून दिली। कोल्हापुरातील खंडपीठाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक आयोजित करावी। मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन खंडपीठाचा निर्णय जाहीर करून करावा। कोल्हापूर हा नवीन महसूल विभाग करून आयुक्तालय सुरू करावे। झारखंड राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने वकिलांसाठी 5 वर्ष दरमहा टाईप पेंट सुरू करावा। तसेच ज्येष्ठ वकील यासाठी पेन्शन सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज। खंडपीठ गेल्या 40 वर्षापासून या कोल्हापुरात खंडपीठासाठी विविध वकील, सामाजिक क्षेत्रातून सगळ्यांकडून खंडपीठ कोल्हापुरात व्हावं याची मागणी होत आहे। हे मागणी करण्याकडे प्रामुख्याने कारण असं आहे की कोल्हापुरातील आणि इतर 6 जिल्ह्यातील वकिलांना तसेच पक्षकारांना गेली 450 किलोमीटर इथून कोल्हापूर, इचलकरंजी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली यातून पक्षकारांना जर अपील वगैरे करायचं असेल, लीट पिटिशन दाखल करायचं असेल तर इथून मुंबई येथे त्यांना सगळं खर्च वगैरे उचलून सगळ्यांना जावं लागतं। त्यामुळं हे जे आहे कोल्हापुरात खंडपीठची मागणी जी आहे त्यामुळे 6 जिल्ह्यातील सगळ्या प्रत्येक नागरिकाला त्याची सोय होणार आहे। त्यामुळे कोल्हापुरात खंडपीठ झालं पाहिजे असं कायद्यात वाक्य आहे की जस्टिस शुड नॉट बी डन, इट सीम्स टू बी डन। म्हणजे काय की न्याय फक्त कोर्टात बसून दिला जात नाही, तो न्याय प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक समाजाला घटकानं आणि प्रत्येक कोर्टात पाऊल उचलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं ते अनुभवला पाहिजे। त्याकरता कोल्हापुरात खंडपीठ झालं पाहिजे आणि कोल्हापुरात खंडपीठ जे होणार आहे ते काय आम्ही असं आवाजावी अशी मागणी करत नाही आहे। जी कायद्याची तरतूद आहे, कायद्याच्या तरतुदीनुसारच तरतुदीनुसारच आम्ही सगळेजण मागणी करत आहोत। त्यामुळे कोल्हापुरात खंडपीठ झालं पाहिजे। कोल्हापुरात खंडपीठ, कोल्हापुरात